याज्ञवल्क्य आहेत आणि त्यांच्या 2 पत्नी मैत्रेयी आणि कात्यायनी. कात्यायनी लहान आहे आणि तिचं मन याच गोष्टींमध्ये गुंतलेलं असतं, जगातल्या सगळ्या गोष्टी, 12 भानगडी. आणि मैत्रेयी याज्ञवल्क्यांजवळ येऊन तुमचं ज्ञान काय आहे ते सांगा, हे सगळं तिचं चालू असतं. याज्ञवल्क्यांच्या समोर त्या दोघी असतात तेव्हा मग ते म्हणतात, मी सगळं काही सोडून जात आहे, माझा तुमच्याशी काही संबंध नाही, मी चाललो. पण हो, आता मी जातोय, तर तुमच्यासाठी काय व्यवस्था करून जाऊ ते सांगा. मग लगेचच लहान पत्नी सगळ्यात आधी बोलते, म्हणते की तुमच्याजवळ जेवढ्या गायी आहेत या 1000 गायी देऊन टाका आणि आश्रमात जी काही संपत्ती तुम्ही जमा केली आहे ती सगळी आमच्यासाठी देऊन जा. आता तिनं मागितलं तर ते देऊन टाकतात, पण त्यांना ही चिंताही असते की ही मोठी पत्नी काय मागणार. मग मोठी पत्नी बोलते की तुमच्याजवळ नक्कीच काहीतरी असं आहे ज्याच्यासाठी तुम्ही ते सगळं सोडत आहात, जे आता तुमच्याजवळ आहे. मला ते देऊन जा. आता ते फसले, म्हणाले, हे तू काय मागितलं? मग त्याच गोष्टीवर संपूर्ण उपनिषद पुढे जातं. प्रयोग केले पाहिजेत. सांग तुला काय हवंय, मी जातोय आता, बघा काय मागते. ती कात्यायनी आहे की मैत्रेयी, म्हणजे मित्रांसोबत कुठेही प्रत्येक ठिकाणी या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली पाहिजे. आणि मी तुम्हाला आताच सांगून ठेवतो, अपेक्षित परिणाम येणार नाहीत.